nightmares in my head. I fear that the thoughts build up until I can't hear, that my mind fills up into a creature, and it haunts me somewhere much deeper. Anxiety filling up every space, no privacy. And silently, it could build and build until you finally see, whoa, it's taking over, damn, no closure, moving closer. No exposure, I just wanna be a loner. Some can't stay sober, looking over all their shoulders, like moving boulders just to get out of the home. It sucks, I've had enough, I don't wanna feel the stuck under the rug, all my problems that I shove. I got nightmares in my head, I fear that the thoughts build up until I can't hear, that my mind fills up into a creature, and it haunts me somewhere much deeper. I got nightmares in my head, I fear that the thoughts build up until I. कितले पीक घातले तुम्ही, अंदाज काय खबर तुमका? ना घालूंक ना पीक घालूंक ना हेतूर आता सध्या मी 1 किलो हे घातले कोण भेंडे 1 किलोचं पाकिट हाडून दाखवते हय आणि त्याशिवाय फालतू बारकी पाकिटां ॲग्रिकल्चराची आणि ती हेतूरसून हाडलेली कोण आमच्या कोल्हापूरसून हातीन दाखवते मी आणि दिसान दिस चालू असता. हो ह्या काम माझा वर्षाचे 12 महिने ह्या चालू असता. म्हणजे पावसातला माझा शेत सोपला का ह्या कंट्रोल मी करता. आणि त्याशिवाय मुळ्यांची बागायत केली मी. मुळे असेच मी गावात खंय खंय कोण घेतात त्यांना दिले, तांबडी भाजी मुळे खूप दिले, म्हणजे कमीच ते 10-1 हजारांचे मी दिले. मुळे ते का पैसे नव्हता, आता हातीन घेतले आता गेले. तुझी काय मागणी असा? माझी मागणी फक्त माका साहेबांनो ह्या तुकड्याक माझ्या तार मारून दिवचो का परत माझी नुकसान जावची न्हू. ह्या आडली सांग सांजे येते जाल्यार कांयच दवरूचे ना ते. बरोबर, ही माझी मागणी हा. माझी पैशांची इच्छा ना. पैसे मी कमावूंक सोदतोय, आता परत मी करूंक शकतोय. बरोबर, इतकी माझी इच्छा आहा. मी करीन म्हणून म्हाका जर तार इतक्यात ह्या तुकड्यान म्हाका ह्या 4 दिसांक दितात कंप्लीट करून तर माझी इच्छा पूर्ण आसा. म्हाका पैशांची ह्या ना, फक्त म्हाका ह्या करून कोणाच्या फुकट पैशांचा असा दिडा माझा. आज तुमच्या स्थानिक पंच आसा तुमचे लौकीक भाई कितें सांगूंक सोदता? एक वायट दिसता की आमची एक जाणटी आजी जी अशें रातीचे पीक नाशाडी जाता. हांवूय एक एग्रीकल्चर बॅकग्रावंडासून आयलेलो. म्हाजे पेरंट्स आतां मिरसांगे नाल्यार ती भाजी लोकल्स आहा पळय ती लायता. आमी नवीन भुरगे काम करूंक शकना, पण तांकां काय अशी जी जनावरां तेंचे नाल्यार खंयचे इन्सेक्ट, आतां कालच म्हाका म्हाज्या पेरंट्सांनी सांगले कसले मिरसांग कितें तरी फंगस आयला. सो हांव एग्रीकल्चरान वचून तांकां ते कितें सोल्युशन असले ते दिला त्या वाटेन आमच्या एरियेक. आयज म्हाका फोन आयलो सकाळी की आमची नाशाडी केल्या. म्हटल्यार पळोवया येवन जाल्यार कळ्ळें की भरपूर गांवारेडे येवन तिचे सगळी भाजी उडयल्या ना करून. तसोच सेम आमकां लास्ट टायम आमचो एक दूध फार्मर आसलो, त्याच्या घरान बिबटो आयलोलो आनी तेचे वासरू खावन तेकाय लुकसाण केलें. ही जनावरां हालींच्या ह्या 2-3 म्हयन्यांनी तरी पयल्या भरपूर येता. आमी पंचायत मार्फत लेटर केल्ले फॉरेस्टान येवन त्या बिबटे खातीर ट्राय केल्ली, पण तो परत काय कॅप्चर जावंक ना. गवारेड्याचो प्रॉब्लम आमकां सेम आमच्या मांद्रे आनी पेठेच्या वाड्याची जी बॉर्डर आसा कोणीर म्हणटा थंय सेम आयला. सेम प्रॉब्लम गवारेडे करता. म्हाका दिसता आतां आमकां कित्याक आतां फार्मर खूब कमी रावलेले आसा आनी जर अशी नाशाडी करता जाल्यार जे आमचे आतां पारंपारीक शेती जे करता ती स्पॉयल जातली. आणि एक सध्या आता मांद्रे म्हणा तुमकां लागता, त्या वाटेन तुये लागता, जे हिल कटिंग जे आसा भरपूर जाल्लेले आसा. हिल कटिंग म्हटल्यार रानाचें रान सगळें हे करून चालू आसा, तर त्याच्या खातीर खंय तरी जनावर येता अशें तुमकां अशें दिसता कितें? पळय फ्रँकली तुका स्पिकींग म्हाका तरी अशें दिसता की पळय जनावरां ह्या टायमार अशें उदकाक येता नाल्यार हेका जे डिफॉरेस्टेशन जाता त्याच्या खातीर मुवमेंट चड जाता. आतां आमी जी नवीन पिढी आयला पंच जे म्हाका दिसता कोरगांवानूय आमी बरे नवीन पैकी आयला. आमी जाता तितले स्टॉप केला जे डिफॉरेस्टेशन करता तांकां. तुमी एक लोकल आमचे कोरगांवचे आसता रिपोर्टर, तुमकांय दिसून येतले की चड डिफॉरेस्टेशन सद्या तरी कोरगांवान जावंक ना. आनी आमी जाता तितले ट्राय करतले की आमची जी जंगल आसा ते सांबाळपाक जाय, कित्याक जनावरां ही ह्या इकोसिस्टम चलच्या खातीर इम्पॉर्टंट आसा. हांवें तिका दिला की म्हणजे एक ग्वाही दिला की एग्रीकल्चरान वचून हांव तुमची कंप्लेन हे करून
फेन्सिंगेक जर काय गव्हर्मेंट ट्राय करता खंयची स्कीम आसा फेन्सिंगे खातीर जाल्यार ती उपलब्ध करून तिचे नेक्स्ट टायम हे स्पॉयल जावपाक जायना हेची खबरदारी घेतली आमी. ओके.